आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। बीड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। याच बालाजी तांदळेला सह आरोपी करा अशी जरांगे पाटील धनंजय देशमुखांची मागणी। मी तपासासाठी मदत करत होतो, बालाजी तांदळेने हे स्पष्टीकरण दिले। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। बालाजी तांदळे हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेच्या अटकेवेळी पुण्यात पोलिसांच्या सोबत होता। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। कृष्णा, या पत्रात नेमका काय लिहिलंय? वृषाला आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे आरोपी अटकेत झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। मात्र याच प्रकरणामध्ये बालाजी तांदळेला सुद्धा आरोपी करा, सह आरोपी करा आणि त्याच्यावरती सुद्धा अटकेची कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख त्याचबरोबर सुरेश धस आणि जरांगे पाटील सुद्धा करतायत। मात्र आता बालाजी तांदळे यांच्याकडून एक पत्र समोर आणण्यात आलेलं आहे। त्या पत्रामध्ये पोलीस ज्यावेळी या सगळ्या आरोपींचा शोध घेत होते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा मागावरती होते त्यावेळेला बालाजी तांदळेंच्या खाजगी स्कॉर्पिओ गाडीचाच वापर पोलिसांनी केला असल्याचं समोर आलेलं आहे। आणि यासाठी जे डिसेंबर महिन्यामध्ये एक पत्र देण्यात आलेलं होतं त्यामध्ये बीड गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचं हे पत्र आहे। आणि 15 तारखेला जेव्हा पोलिसांचं पथक हे मुंबईला येत होतं आरोपींच्या शोधासाठी तेव्हा बालाजी तांदळेंची खाजगी स्कॉर्पिओ गाडी ही पोलिसांच्या सोबत होती। शिवाय बालाजी तांदळे हे देखील पोलिसांच्या सोबत होते आणि त्याच गाडीचा वापर झाल्याचं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। बालाजी तांदळे यांच्या गाडीचा नंबर MH44 AD 0727 अशा पद्धतीचा आहे आणि तो पोलिसांच्या अधिकृत पत्रामध्ये आहे। आणि याच गाडीचा वापर करून मुंबईमध्ये जेव्हा बीड पोलीस आलेले होते तेव्हा तिथे जाऊन आरोपींचा शोध घ्यावा अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो बीडच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी केलेला आहे। आणि बीडच्या LCB मध्ये काम करणारे पोलीस हवालदार BL शेलार त्याचबरोबर BS घोडके यांना हे पत्र देण्यात आलेलं होतं। मात्र या संपूर्ण तपासावेळी बालाजी तांदळे हे पोलिसांच्या सोबत होते। शिवाय सुदर्शन घोले सुधीर सांगळे यांची ज्यावेळेला पुण्यामध्ये अटक झाली त्यावेळेला सुद्धा बालाजी तांदळेंचीच गाडी त्यांच्या सोबत होती आणि पोलिसांच्या सोबत बालाजी तांदळे होते। मी आतापर्यंत या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यासाठी मदतच केलेली आहे आणि त्यामुळे माझ्यावरती होत असलेले आरोप किंवा माझ्यावरती ज्या पद्धतीच्या अटकेची मागणी होती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं बालाजी तांदळेंचं म्हणणं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जेवढे CCTV फुटेज आलेले आहेत किंवा आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींचा आरोप होतोय त्यानुसार वाल्मिक कराडचे निकटवर्ती म्हणून बालाजी तांदळे काम करत होते, त्याचबरोबर सगळ्या आरोपींच्या परिचित मध्ये होते आणि त्यामुळेच त्यांनी तपासामध्ये मदत केली अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे। मात्र आतापर्यंत देशमुख कुटुंबीय असेल, सुरेश धस असतील किंवा जरांगे पाटील असतील यांनी देखील बालाजी तांदळे यांच्यावरती अटकेची मागणी जी आहे ती केलेली आहे आणि या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मात्र आता बालाजी तांदळेंनी बीड पोलिसांनी त्यांच्या गाडीसाठी जे पत्र दिलेलं होतं ते पत्र समोर आलेलं आहे। त्या पत्रामध्ये बालाजी तांदळेंच्या स्कॉर्पिओ गाडीचा नंबर जो आहे तो सुद्धा आहे आणि तीच गाडी या आरोपींचा शोध घेत असताना मुंबईसह वेगवेगळ्या भागामध्ये जेव्हा फिरत होती तेव्हा बालाजी तांदळे आणि त्यांची गाडी ही पोलिसांच्या सोबत होती। शिवाय गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बालाजी